मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रभरातून महिला या ठिकाणी दिसतात, काय सांगा? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचंड प्रमाणावरती नारी शक्ती महिला भगिनी आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाचं समर्थन करण्यासाठी राज्याच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती उत्साहाच्या वातावरणामध्ये सहभागी झालेले आहेत. ही संपूर्णपणाने माहिती घेतली तर अगदी प्रत्येक जिल्ह्यातील भगिनींचा सहभाग अतिशय उत्तम पद्धतीने आहे आणि मला विश्वास आहे की दादाने ज्या पद्धतीने सामूहिक निर्णयाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून हा निर्णय घेतला, बहुजनांच्या हितार्थ निर्णय घेतला, त्याला फार मोठ्या पद्धतीचा पाठिंबा महिला भगिनींच्या माध्यमातून मिळत आहे. गेली अनेक वर्ष मी सुद्धा संघटनेमध्ये काम करतो आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती एका राजकीय पक्षाचं महिलांचं संघटन मुंबईच्या षण्मुखा हॉलमध्ये जमण्याची माझ्या माहितीप्रमाणे ही पहिलीच वेळ आहे. आज विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी नेमकी कोणाशी या संदर्भातील सुनावणी पार पडणार आहे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. खास करून शेड्यूल 10च्या 2A नुसार ही सुनावणी असेल अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते. ठीक आहे ना, ज्या पद्धतीने पिटिशन दाखल केली असेल त्याच्या आधारितच ती वैधानिक सुनावणी त्या ठिकाणी होईल. आम्ही आमची बाजू मांडण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती तजवीज त्या ठिकाणी ठेवलेली आहे शरद पवार आणि मला विश्वास आहे की आम्ही गुणवत्तेवरती बाजू मांडण्यामध्ये यशस्वी होऊ. परंतु सातत्याने अध्यक्षांच्या निर्णयावरती जो आहे तो विरोधी पक्ष सवाल उपस्थित करताना पाहायला मिळते. ठाकरेंकडनं महापत्रकार परिषद घेऊन अध्यक्षांच्या निर्णयावरती जो आहे तो सवाल खडा उपस्थित केला जातो आहे आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील अजित पवारांनाच कौल मिळणार असं देखील राजकीय वर्तुळात सांगितलं जातं. त्यामुळे खरं तर तुमच्यावरती देखील यापुढे जास्त टीका जी आहे ती विरोधकांकडनं केली जाऊ शकते. एक असं आहे की ती टीका टिप्पणी राजकारणामध्ये होतच त्या ठिकाणी राहत राहणार आहे. याचं महत्त्वाचं कारण की एखाद्याच्या विरोधामध्ये निकाल गेल्याच्या नंतर टीका टिप्पणी करण्याची त्या पद्धतीची सवयच असते. मला असं वाटतं की त्या निर्णयाच्या विरोधामध्ये दोन्ही बाजूने उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आलेली आहे, तेव्हा आता त्या विषयावरती अधिक बोलणं उचित ठरणार आहे. सर, विरोधकांचा आवाज बंद करण्याकरता सत्ताधाऱ्यांकडनं प्रयत्न केला जातो. आता वारंवार सारखं विरोधकांकडनं सांगितलं जातं, कारण की काल शिवसेनेचे उभाटा गटाचे जे सचिव आहेत सुरज चव्हाण आणि त्याचसोबत आत्ता सध्या ACBची टीम जी आहे ती राजन साळवींच्या घरी दाखल झालेली आहे. त्यामुळे वारंवार तपास यंत्रणेचा वापर जो आहे तो विरोधकांवरती केला जातो असं आरोप केला जातो. एक असं आहे की केंद्रीय तपास यंत्रणेने केलेली कारवाई ही दीर्घकाळ त्या ठिकाणी सुरू होती, त्यामुळे त्याही बाबतीमध्ये मी अधिक काही भाष्य करू इच्छित नाही. पण त्याचबरोबर ती राज्यस्तरावर त्या ज्या काही तपास यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत, एखाद्या विवक्षित प्रकरणामध्ये एखादी बाब लक्षात आल्याच्यानंतर त्या संदर्भातला तपास करण्याचा अधिकार तपास यंत्रणा नक्कीच त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये सुद्धा जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं सहकार्य इतरांच्याकडनं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. शेवटी या संदर्भातले निर्णय गुणवत्तेवरती त्या ठिकाणी घेतले जात असतात. विरोधकांना टार्गेट केलं जातं का या सगळ्या यंत्रणांच्या नाही, मी या बाबतीमध्ये काहीच बोलू इच्छित नाही. याचं कारण महत्त्वाचं असं आहे की तपास यंत्रणा या दीर्घकाळ त्या ठिकाणी काम करत आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणाने विरोधक तशापैचा आरोप करत असतील तर आता अशा घटना ह्या त्या ठिकठिकाणी घडतच असतात. सर, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे. आणि दुसरा विषय म्हणजे पार्थ पवार यांना राज्यसभेवरती पाठवलं जाईल असं सुद्धा म्हटलं जातं. हे सगळं काय जे काय आहे ते कल्पोकल्पित त्या ठिकाणी आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कसलंही तथ्य नाही. जर रायगडचा विचार केला तर आनंद गीते यांची सातत्याने जी विधानं येत आहेत त्यांचं नुकतं जे विधान आलं ते म्हणजे शरद पवारांनी आपली उमेदवारी मागितलेली आहे आणि ज्यांनी माझं घर फोडलं त्यांना गाडण्याचा म्हणजे तटकऱ्यांना गाडण्याचा कुठेतरी प्रयत्न ह्या माध्यमातून होणार आहे असं विधान त्यांनी केलेलं आहे सार्वजनिक एकेकाळी काही महिन्यापूर्वीच याच अनंत गीतेने श्रीवर्धनच्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेबांच्यावरती अत्यंत खालच्या दर्जाची टीका त्या ठिकाणी केली होती. 78ला स्थापन झालेल्या सरकारच्या बाबतीमध्ये गेले अनेक वर्ष कोणी काही शब्दप्रयोग केला होता, तोही शब्दप्रयोग आनंद गीतेने केला होता. आणि आता आदरणीय साहेबांचं नाव वापरत माझ्याबद्दलची ते मोहीम सुरू ठेवत आहेत. मला त्याच्याबद्दल आक्षेपाचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये त्यांना जेवढं बोलायचं असेल ते बोलू द्या. माझ्या मतदारसंघातील जतना अतिशय सुज्ञ आहे, म्हणूनच 6 वेळा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे, 10 वर्ष केंद्रीय मंत्रीमध्ये राहणारे अनंत गीतेंना मोदी नावाच्या प्रचंड असणाऱ्या झंझावातामध्ये 35,000 मताधिक्याने जनतेने पराभूत केलं होतं. त्यामुळे विचारावरती आधारित ते बोलले तर ठीक राहील, अन्यथा त्यांना जे काय बोलायचं असेल ते बोलूया. रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे, योग्य वेळी त्याचा समाचार लोकशाहीच्या माध्यमातून 1000% त्या ठिकाणी घेईल, याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका असं काही कारण नाही. सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर सुशीलकुमार शिंदेंना 2 वेळा आपला पराभव होऊन देखील भाजपकडून आपल्याला गळ घातली जाते असं सांगितलं.
आज महायुतीमध्ये राजू शेट्टींना घेणार अशा देखील बातम्या आता सुरू झालेल्या आहेत. कुठंतरी स्थानिक प्रस्थापितांना सोबत घेऊनच 40+ टार्गेट पूर्ण केलं जाते असं वाटतं. मला या संदर्भात माहीत नाही, कारण आदरणीय शिंदेसाहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, केंद्रीय मंत्री राहिले, देशातले लोकसभेचे ते नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं विधान हे प्रदीर्घ अनुभवांती असलेलं ते विधान आहे. त्यामुळे त्या विषयावरती मी काय भाष्य करू इच्छित नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्याकडे नुकतंच येऊन गेले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की कुठेतरी जमीन हडपण्याचा प्रयत्न होतोय. स्थानिक जे सत्ताधारी नेते आहेत त्यांच्याकडे अंगुली निर्देश करण्याचा त्यांचा प्रयत्न होतो. असं आहे, एक तर ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूच्यामुळे रायगडच्या नव्हे तर कोकणाच्या पर्यटनाच्या विकासाचं एक महाद्वार त्या ठिकाणी उघडलेलं आहे. आणि अशा अर्थाने काही लोक काय टीकाटिप्पणी करत असतील, काही नेते काय टीकाटिप्पणी करत असतील, तर ठीक आहे, मला त्या बाबतीमध्ये सुद्धा का अधिक काय बोलायचं. धन्यवाद 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 चव्हाण धन्यवाद.